नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण उन्हाळी वाळवणामधली तिसरी रेसिपी येथे पाहत आहोत। यामध्ये आपण बाजरीचे सांडगे रेसिपी येथे तयार करणार आहोत। बाजरी ही अतिशय पौष्टिक अशी आहे आणि खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशी आहे। बाजरीच्या भाकरी तर सगळेजण खातात, परंतु सांडगे रेसिपी केली तर वर्षभर या पद्धतीने तुम्ही टिकून हे सांडगे रेसिपी तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा भाजून खाऊ शकता। मुलं तर अगदी हे आवडीने खातात आणि खाण्यासाठी अतिशय चविष्ट असे हे लागतात। यापूर्वी आपण आपल्या चॅनलवर हरभरा डाळीचे सांडगे आणि भाताचे सांडगे रेसिपी पाहिले आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे, तर रेसिपी नक्की पहा। तर या डिश मध्ये या मोठ्या वाटीने मोजून 1 वाटी असं आपण बाजरी काढून घेतलेली आहे। ही बाजरी निवडून वगैरे स्वच्छ करून घ्यायची। त्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची। जोपर्यंत यामधलं काळं पाणी निघून जात नाही तोपर्यंत ही बाजरी धुवून घ्यायची। त्यानंतर ही वरती जी आलेली हलकी बाजरी आहे ती सुद्धा काढून घ्यायची आणि या पद्धतीने बाजरी स्वच्छ करून घ्यायची। आता एक डबा घ्यायचा, त्या डब्यामध्ये ही सर्व बाजरी घालून घ्यायची। त्यानंतर बाजरी छान भिजेल असं आपल्याला पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि डब्याला झाकण लावून 8 तास ही बाजरी आपल्याला भिजून घ्यायची। आता 8 तासानंतर ही बाजरी छान अशी भिजून तयार झाल्यानंतर हे पहा, या बाजरीमधलं सर्व पाणी येथे आपल्याला काढून घ्यायची। छान अशी बाजरी आपली भिजली गेलेली आहे। कमीत कमी 8 तास तरी छान अशी भिजून घ्यायची। आता एक पुरणाची चाळण घेऊन यामधलं सर्व पाणी काढून बाजरी व्यवस्थित अशी निथळून घ्यायची आहे आणि त्यानंतर एका उपरण्यामध्ये ही बाजरी आपल्याला मोड आणण्यासाठी ठेवून द्यायची। मटकीला जसे आपण मोड आणून घेतो त्याच पद्धतीने हे उपरणं आपल्याला अगदी घट्टसर असं पॅक करून घ्यायचं आणि त्यानंतर हे बंद करून घ्यायचं। आता हिला छान मोड यावेत म्हणून छान अशी गाठण मारायची आणि त्यानंतर आपण ज्या डब्यामध्ये बाजरी भिजायला घातली होती त्याच डब्यामध्ये हे पुरचुंडी आपल्याला ठेवून द्यायची आहे। आता झाकण पॅक लावून रात्रभर ही आपल्याला मोड आणून घ्यायची। आता दुसऱ्या दिवशी सकाळी डबा उघडल्यानंतर आपल्याला ही बाजरी एका ताटामध्ये काढून घ्यायची। हे पहा, अगदी छान असे मोड हिला आलेले दिसत आहेत। त्यानंतर आता एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायची आहे। अगदी सुंदर अशी टम्म फुगलेली आहे आणि छान असे मोड आलेले हिला दिसत आहे। हे पहा, अगदी सुंदर असे मोड हिला आलेले आहेत। आता ही बाजरी आपल्याला पुन्हा 2 तासासाठी फॅन खाली वाळून घ्यायची। 2 तास फॅन खाली वाळून घेतल्यानंतर बाजरी छान अशी कोरडी झालेली आहे। आता येथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये 2-2 चमचे बाजरी घालून आपल्याला जार भरड म्हणजे चालू बंद मोडवर या पद्धतीने ही बाजरी बारीक भरडून घ्यायची आहे। आता येथे रव्याची जी चाळण असते ती घेऊन ताटामध्ये छान असे ही आपल्याला चाळून घ्यायची आहे। हे पहा, या पद्धतीने आपल्याला ही चाळून घ्यायची। चाळून घेतल्यानंतर वरती जी भरड राहते किंवा जो भुसा राहतो तो पुन्हा आपल्याला दुसऱ्या बाजरीबरोबर फिरून घ्यायचा। या पद्धतीने अगदी रव्यासारखी रवाळ ही तयार होते। आता याच पद्धतीने उरलेली सर्व बाजरी आपल्याला मिक्सरमधून काढून चाळणीने चाळून ही बारीक करून घ्यायची आहे। पूर्वी ही प्रक्रिया जात्यावर गावाकडे केली जात होते। अगदी आजी आणि आई जात्यावर ही भरड काढून त्यापासून बाजरीचे सांडगे रेसिपी तयार करत असत। अगदी मस्त रव्यासारखं जाड पीठ येथे आपलं बाजरीपासून तयार झालेलं आहे। आता हे जे चाळलेलं पीठ आहे यापासून तुम्ही खारोड्या किंवा याच्या पापड्या सुद्धा करू शकता। आता यामध्ये वाटण घालण्यासाठी येथे 5 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 गावरान लसूण पाकळ्या, त्यानंतर 1 चमचा जिरे यामध्ये घालून घ्यायचं। याचा या पद्धतीने पाणी घालून आपल्याला पातळ असा ठेचा करून घ्यायचा। आता गॅसवर एक पातेले ठेवून आपल्याला हे पीठ शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे। तर 1 वाटी बाजरीसाठी येथे मी 2.5 वाटी पाणी घालून घेत आहे। येथे आपल्याला गॅस मोठा करून पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे। पाणी छान असं उकळलं गेल्यानंतर यामधलं आपलं अर्ध वाटी पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे जर नंतर गरज पडली
तर हे पाणी आपण पुन्हा ओतू शकतो। त्यानंतर तयार करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये घालून घ्यायचं, कट करून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालून घ्यायचं। सर्व छान असं उकळल्यानंतर यामध्ये 1 छोटा चमच्याच्या प्रमाणात हिंग पावडर घालून घ्यायची। छान अशी उकळी आल्यानंतर आता आपल्याला बेसन जसं हटतो तसं थोडं थोडं बाजरीची पिठी यामध्ये घालून घ्यायची आणि एका बाजूने सारखं चमच्याने याला हलवत किंवा ढवळून घ्यायचं आहे। याच पद्धतीने सर्व पिठी आपल्याला यामध्ये हटून घ्यायची। या रीतीने जर केलं तर एकही गाठी यामध्ये होत नाही। सारखं आपल्याला चमच्याने हे सर्व हलवत राहायचं आहे आणि सर्व पिठी यामध्ये हटून घ्यायची आहे। जसं जसं पिठी यामध्ये मिक्स होत जाईल तसं हे सर्व छान असं घट्टसर होत राहील। अगदी चमच्याने याला सारखं ढवळत किंवा हलवत राहायचं, त्यामुळं हे पीठ खाली लागणार नाही आणि सांडगेही छान असे तयार होतील। आता या पद्धतीने हटून झाल्यानंतर आपल्याला इथे गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर छान 5 मिनिटं घट्टसर होईपर्यंत हे सर्व आपल्याला शिजून घ्यायचं आहे। हे पहा, अगदी घट्टसर असं तयार झालं की पुन्हा एकदा छान असं हटून एकजीव असं करून घ्यायचं। यामध्ये जर गाठी झाल्या असतील तर त्या व्यवस्थित अशा फोडून किंवा मोडून घ्या। त्यानंतर वाफेवर 2 मिनिटं होऊ द्या। छान अशी वाफ काढून झाल्यानंतर या पद्धतीने हे घट्ट होतं। पुन्हा एकदा खाली हलवून घ्या। खाली जर लागलं असेल तर जास्त हलवण्याची गरज नाही, अगदी वरती अलगद हलवा आणि या पद्धतीने घट्टसर करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला गॅस मंद करून घ्यायचा आहे। आता हे सर्व काढून घ्यायचं, यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। थोड्या वेळ झाकण ठेवल्यानंतर झाकण बाजूला काढून हे छान असं थंड करून घ्या। हाताला सोसवेल असं झालं की मग आपल्याला येथे सांडगे घालून घ्यायचे। अगदी हरभऱ्याच्या डाळीचे जसे सांडगे घालतो तसंच आपल्याला या पद्धतीने याची सांडगे रेसिपी येथे घालून घ्यायची आहे। सांडगे तुम्हाला हवे तसे तुम्ही करू शकता, अगदी लहान घालू नका, नाहीतर वाळल्यानंतर ते अगदी लहान होतील। मध्यम आकाराचे सांडगे घातले म्हणजे ते अगदी योग्य आकारात वाळल्यानंतर दिसतात, त्यामुळे आपल्याला येथे मध्यम सांडगे घालून घ्यायचे। आता येथे पहिली परात भरलेली आहे, त्यानंतर दुसरं ताट भरून सुद्धा आपले सांडगे येथे तयार झाले आहे। तिसरीही परात भरली आहे। एवढं पीठ आपलं उरलं आहे। आता यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घ्यायचे। शेंगदाणे घालून केलेले बाजरीचे सांडगे खाण्यासाठी अतिशय खमंग असे लागतात। वरण भाताबरोबर, खिचडीबरोबर तुम्ही हे अगदी आनंदाने खाऊ शकता आणि मुलं तर हे अगदी खिशात घालून बाहेर नेऊन कुरकुऱ्यासारखे सुद्धा खाऊ शकतात। या पद्धतीने आपलं तिसरंही ताट छान असं भरलं गेलं आहे। येथे आपण 4 ताटं भरून बाजरीचे एका वाटीचे सांडगे रेसिपी पाहिली। आता हे उन्हात ठेवून 2 दिवस छान असे वाळून घ्यायचे। त्यानंतर हे पहा, या पद्धतीने आपले सर्वच सांडगे 2 दिवस उन्हामध्ये खडंग असे वाळून घेतलेले आहेत। आता हे सांडगे तुम्ही डब्यात भरून वर्षभर खाऊ शकता। हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं। 2 ते 4 महिने झाल्यानंतर पुन्हा एकदा खडंग उन्हामध्ये याच पद्धतीने वाळून घ्यायचे, म्हणजे वर्षभर छान असे टिकतात। तर नक्की करून पहा। रेसिपी जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी राहा, एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।